नमस्कार मित्रांनो, चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या चॅनलवर स्वागत आहे. जे कोणी पहिल्यांदाच चॅनलला व्हिजिट करतायत त्यांना एक रिक्वेस्ट आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, गेली 2-3 दिवस झालं मी महत्त्वाचे जे ऑनलाईन फ्रॉड होत आहेत किंवा ऑनलाईन फसवणूक होत आहे त्या संदर्भात तुमची जागरूकता करण्यासाठी मी काही महत्त्वाचे व्हिडिओ टाकत आहे. जे लोकं आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला आलेत त्यांना रिक्वेस्ट आहे, याच्या पूर्वीचे माझे जे चॅनलवर जे व्हिडिओज आहेत ते शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वाचे व्हिडिओज आहेत आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं खूप मोठं नुकसानापासून वाचणार आहात तुम्ही. ठीक आहे? तर हा एक महत्त्वाचा टॉपिक आज घेऊन आलेलो आहे, की ऑनलाईन सोनं सुद्धा आता सुरक्षित राहिलेलं नाहीये. तर ऑनलाईन सोनं म्हणजे आपण काय हो? पहिली गोष्ट, आपण काय करतो, आपण सोनं घेण्याची 2 पद्धती आहेत. एक आहे ऑफलाईन जी पारंपरिक आहे. आपण काय करतो, सोन्याच्या दुकानात जातो. बरोबर आहे? सोन्याच्या दुकानात जातो आणि तिथं सोनं पर्चेस करतो आपण. सिंपल आपल्या हातामध्ये एका हाताने पैसे द्या, दुसऱ्या हाताने सोन्याची वस्तू आपल्या हातामध्ये घेतो. ही झालं ऑफलाईन सोनं. मग ते बँकेतून सोनं घ्या किंवा तुम्ही ज्वेलरकडून घ्या, कोणाकडून घ्या, दुकानातून घ्या. दुसरा जो प्रकार असतो, तो ऑनलाईन गोल्ड पर्चेस करणं. म्हणजे ते आपल्या हातात नसतं, पण घेतलंय. वगैरे गोल्ड ETF वगैरे नाव ऐकलं असेल तुम्ही. त्याच्यामध्ये काय होतं, की जसं जेव्हा आपण सोनं घेतो ना दुकानातून, तेव्हा त्याच्यामध्ये काही लॉस निघतो उद्या ते विकायला गेल्यावर. बरोबर आहे. त्याच्यामध्ये मग काही प्रमाणामध्ये काही सोन्यामध्ये थोडीशी मिक्स असतं ना, त्यामुळे ते सोन्याचं आपलं नुकसान होतं वजनामध्ये. जेव्हा आपण घेतो आणि विकतो, त्याच्यामध्ये तो लॉस होतो. पण जेव्हा ऑनलाईन आपण सोनं घेतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लॉस नसतो. जेवढं घेतलंय तेवढं ओरिजिनल सोनं असतं, तेवढं विकायचं असतं. म्हणून शक्यतो आजकाल गेली 5-6 वर्षाला ऑनलाईन सोनं, गोल्ड ETF घेण्याकडे जास्त लोकांचा कल आहे. तर त्याच्या संदर्भात ते आत्तापर्यंत सोनं सुरक्षित होतं. आत्तापर्यंत बरं का. कारण 2 गोष्टीसाठी फायद्यासाठी आपण ते ऑनलाईन ETF करायचं. एक तर ते सोनं सुरक्षित असतं आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये विकायला गेलं तर लॉस होत नाही. कारण तुम्ही असं जेव्हा सोनं घेता, तेव्हा ते दुकान घरात ठेवणं किंवा गळ्यात घालणं किंवा अंगावर घालणं थोडंसं धोकादायक असतं ना, चोरी होऊ शकते. तर याच्यामुळे चोरी होत नाही म्हणून आपण ऑनलाईन सोनं विकत घ्यायचो. पण आता चोरी झाल्यामुळे ते सुद्धा आता सेफ राहिलं नाहीये. तेच आपण बघणार आहोत. पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, पुन्हा एकदा मनापासून रिक्वेस्ट आहे. चला पैसा येऊ द्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळं आणि तुम्ही व्हिडिओला लाईक केल्यामुळे मला मोटिव्हेशन मिळतं आणि त्याच्यामुळे मी नवीन-नवीन टॉपिक आणू शकतो. प्लीज रिक्वेस्ट आहे. आता गोल्डची ऑनलाईन चोरी. आता हे पण कळलं कसं माहितीये का? तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये मागच्या काही दिवसामध्ये तुम्ही पेपरला वाचलं असेल, की आदित्य बिर्लाच्या गोल्ड ETFची चोरी झाली. ओके. आणि ती किती झाली तुम्हाला माहितीये का? 435 कस्टमरची चोरी झालेली आहे. 1-2 कस्टमरची झालेली नाहीये. 435 कस्टमरची 1.95 कोटीचं ऑनलाईन सोनं गायब केलेलं आहे. ओके. 1.95 कोटीचं ऑनलाईन सोनं, नॉट अ जोक. लक्षात आलं? ते पण 435 कस्टमरचं ऑनलाईन गायब. खतम. तर हे एक फार मोठा धक्का होता बँकिंग सेक्टरसाठी. कारण असं पहिल्यांदाच घडलं होतं ऑनलाईन सोनं गायब व्हायचं. ठीक आहे, ते आदित्य बिर्ला एक मोठी कंपनी आहे, मोठी बँक आहे. त्यांनी कस्टमरचा लॉस भरून दिला. त्यांचं सोनं परत केलं. परंतु चोरी झाली. त्यामुळं सुरक्षित राहिलं नाही. हा महत्त्वाचा मेसेज आज कस्टमरकडे गेलेला आहे. लक्षात आलं का? त्यामुळं ऑनलाईन फ्रॉड होणं, जसं ऑनलाईन आपल्या बँकेतून जसे पैसे जातात, तसं ऑनलाईन सोनं सुद्धा चोरीला जाऊ शकतं. ऑनलाईन चोरी होते सोन्याची. त्यामुळं हे सुद्धा आता सुरक्षित नाहीये. हे तुम्ही जर 2-4 दिवसाचा किंवा आठवड्यापूर्वीचा पेपर जर बघितला असेल, आदित्य बिर्ला आणि तुम्ही गोल्ड ETF चोरी किंवा ऑनलाईन सोनं चोरी असं जर टाकलात, तर तुम्हाला त्याची सगळी माहिती मिळून जाईल. आता ती कंपनी मोठी आहे, स्वतःचं नाव खराब व्हायला नको म्हणून त्यांनी कस्टमरचा कुठलाही लॉस झालेला नाहीये. कस्टमरचं सोनं आहे तसं परत मिळालेलं आहे. पण दरवेळेस हे असं होईल असं सांगता येत नाही आणि आता चोरांना पण कळालेलं आहे की ऑनलाईन चोरू शकतात. कारण एक लक्षात घ्या, भारत सरकारचे पोलीस किंवा आपण सामान्य नागरिक याच्या 10 पटीनं हे चोर पुढे आहेत असं माझ्या दरवेळी लक्षात येतं. दरवेळेला ते पुढे जातात आपल्या आणि मग आपल्याला नवीन टेक्निक कळते आणि मग आपण त्या टेक्निकच्या मागे लागतो. दरवेळी नवीन शोधून आणतात काहीतरी, दरवेळी. कसं काय यांची डोकी जोरात चालतात बघा. जे चालतात ते चुकीच्या मार्गाला चालतात. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक व्हेरी मच.